आणि यानंतर बजेटच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत। गेल्या दशकभरापासून राज्याच्या आर्थिक नियोजनावर आपली पकड ठेवणारे आणि तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नावावर असलेले अजित पवार यावेळी सभागृहात नसतील। त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या तिजोरीचे व्यवस्थापन आणि आर्थिक इंजिनाची गती कायम राखण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेनं 51 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडलाय। 51 लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 राज्य ठरलंय। महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून ही आकडेवारी समोर आली। देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 31% वाट्यासह महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानावर आहे। तसंच स्टार्टअप्सच्या संख्येत सुद्धा राज्याचा देशामध्ये सर्वाधिक म्हणजे 17% हिस्सा आहे। तरीही राज्याच्या तिजोरीची स्थिती हा चिंतेचा विषय ठरलाय। उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 31% वाट्यासह महाराष्ट्र अग्रस्थानी आहे। स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक 17% वाटा आहे। उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राची आघाडी आहे। 63.85 लाख सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली आहे। 2.52 कोटींहून अधिक रोजगार निर्माण झालेत। देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजे 14% वाटा आहे। सेवा क्षेत्रात सर्वाधिक 9% वाढीचा अंदाज आहे। उद्योग क्षेत्रामध्ये 5.7% वाढीचा अंदाज आहे। कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 3.4% वाढीचा अंदाज आहे। राज्याचं उत्पन्न 28,82,699 कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे। ऊस कापसाला सुगी तर कडधान्य तेलबियांना फटका बसायचा अंदाज आहे। वनसंपदेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे।